न्याय डोंगरी ग्रामभूमीमध्ये गेल्या 5 दिवसापासून चालू असलेल्या रामकथेचा आजचा हा 6वा दिवस। या 6व्या दिवसाची कथा श्रवण करण्याकरता उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम। ज्या कथेचा विचार मोठ्या साधू संतांनी केला, त्या कथेचा विचार आमच्या जीवनामध्ये आज घडतोय, आमचं परम भाग्य आहे। गेल्या 5 दिवसापासून फार उत्तम वातावरणामध्ये आपण ही कथा श्रवण करत आहात। काल आपण पाहिलं प्रभू रामचंद्र सीता मातेला घेऊन अयोध्येमध्ये आलेत। अयोध्येतील लोकांची आशा आहे, अपेक्षा आहे, ज्या प्रभूचं लग्न झालं ते प्रभू राजगादीवर बसले पाहिजेत, आणि हीच अपेक्षा प्रभू रामचंद्रांच्या 14 वर्षाला कारण ठरते। राजा दशरथजी वशिष्ठ ऋषींकडे जात आहेत। वशिष्ठ ऋषींना आपल्या मनातील इच्छा प्रगट करतायत, सांगतायत की माझ्या मनामध्ये असा संकल्प आला महाराज, रामाला गादीवर बसवावं, रामाला हे राज्य सुपूर्त करून द्यावं, अशी मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली। वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, राजा तुझ्या मनामध्ये जर इतका चांगला संकल्प आला असेल ना, तर या संकल्पाला तू विलंब करू नकोस। राजा तुझ्या मनामध्ये जर एवढा चांगला संकल्प आला असेल ना राजा, याला विलंब करू नकोस। पण राजा दशरथ ऐकत नाही। एका रात्रीचा विलंब केला जातो, आणि त्याच एका रात्रीचा विलंब प्रभू रामचंद्राच्या 14 वर्षाचं वनवासाचं कारण ठरतं। काल आपण पाहिलं मंथरेच्या डोक्यामध्ये विकल्प गेला। मंथरेनं आपल्या डोक्यातील विकल्प कैकेयीच्या डोक्यामध्ये घातला। कैकेयीनं राजाकडे 2 वर मागितले। कैकेयीनं राजाकडे 2 वर मागितले। पहिल्या वरानं भरताला गादी मागितली, दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्रानं 14 वर्षाचा वनवास कैकेयीनं मागून घेतलेला आहे। माणसाच्या जीवनात स्वार्थ असावा नसावा असं नाही। ज्याच्या जीवनात स्वार्थ नाही तो माणूस कसला आला? माणसाच्या जीवनात स्वार्थ असलाच पाहिजे। नवे प्रत्येक माणूस काहीतरी स्वार्थानं जीवन जगत असतो। तुम्ही या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी येतात, त्यामध्ये तुमचा काहीतरी स्वार्थ असला पाहिजे। बस ही कथा ऐकल्यानंतर आमचं मन तृप्त होतं, ही कथा ऐकल्यानंतर आम्हाला चांगलं वाटतं, हा स्वार्थच आहे ना। या ठिकाणाहून मी जर तुम्हाला कथा सांगित असेल तर माझाही काहीतरी स्वार्थ असेलच ना। नवे या जगामध्ये असा एकही माणूस नाही जो स्वार्थाच्या विना काहीतरी काम करतो। प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव या ठिकाणी स्वार्थाशिवाय काम करत नाही। कोणीही व्यक्ती असू द्या, प्रत्येक व्यक्तीचा त्या कामामध्ये काही ना काही स्वार्थ असतो। आई वडील आपल्या मुलाला सांभाळतात, का सांभाळतात? असं म्हणतात त्यांचा स्वार्थ नसतो, पण त्यांचाही स्वार्थ असतोच। माझ्या मुलानं उद्या अशी काहीतरी कीर्ती करून दाखवावी की माझं नाव लौकिक व्हावं, बस यांचा मुलगा आहे तो आहे ना। आई वडिलांचा स्वार्थ आहे। हा जरी स्वार्थ पटला नाही, किमान त्या मुलानं मला म्हातारपणामध्ये सांभाळावं, एवढा तर स्वार्थ प्रत्येकाचाच असतो ना। स्वार्थाशिवाय या ठिकाणी काहीच काम होत नाही। पण दादा, स्वार्थ असावा, पण स्वार्थात सुद्धा 2 प्रकार सांगितले जातात। एक असतो तो न्यायी स्वार्थ असतो,
दुसरा असतो तो अन्यायी स्वार्थ असतो. कैकेयीनं भरताला गादी मागितली इथपर्यंत कैकेयीचा स्वार्थ जो आहे ना तो न्यायी स्वार्थ आहे. ऐका, कैकेयीनं जी भरतासाठी गादी मागितली ना इथपर्यंत कैकेयीचा जो स्वार्थ आहे तो न्यायी स्वार्थ आहे. अरे कुणाला वाटत नाही माझ्या मुलाला गादी मिळावी, कुणाला वाटत नाही माझा मुलगा कुठल्या तरी एखाद्या चांगल्या पदावर असावं, कुणाला वाटत नाही. कैकेयीलाही ते वाटलं. न्यायी स्वार्थ आहे कैकेयीचा तो. माझ्या मुलाला गादी मिळावी हा स्वार्थ कैकेयीचा न्यायी आहे. परंतु माझ्या मुलाला गादी मिळण्यासाठी प्रभूनं 14 वर्ष वनवासात जावं हा जो स्वार्थ आहे ना हा स्वार्थ अन्याय आहे. अन्यायी स्वार्थ ऐकायचा तुम्हाला? समोरच्याची दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे म्हणणारे जे असतात ना हा ते अन्यायी स्वार्थी असतात. समोरच्याचं काही झालं तरी मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मात्र माझं कल्याण झालं पाहिजे, माझा स्वार्थ त्याच्यामधून साधला पाहिजे, अशी ज्यांची भूमिका असते ना, ही भूमिका ज्यांची असते ना त्याला अन्यायी स्वार्थ म्हणतात. म्हणून माणसानं स्वार्थ करावा पण न्यायी स्वार्थ करावा. स्वार्थ असावा पण न्यायी स्वार्थ असावा, त्याच्यामध्ये अन्यायी स्वार्थ नसावा. जी लोक अन्यायी स्वार्थ करतात ना, जी लोक अन्यायी स्वार्थ करतात ना त्या लोकांचं नाव लौकिक या जगामध्ये राहत नाही राहत. जे लोकांनी अन्यायी स्वार्थ केले ना बुडालं नाव बुडालं. कैकेयीनं अशी 2 वर दशरथ राजाकडे मागितलं की पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. आता ही बातमी पूर्ण अयोध्येमध्ये पसरलेली आहे, पांगलेली आहे. सर्व अयोध्या आतापर्यंत जी आनंदात उड्या मारत होती ना तीच अयोध्या आता नाराज आहे. सर्व अयोध्या रडते आहे. मात्र ही गोष्ट कौसल्येपर्यंत गेली नाही. कौसल्येला कोणी सांगायचं याचं धाडस होत नाही. कौसल्येला कोणी सांगायचं? स्वतः प्रभू कौसल्या माताला सांगण्यासाठी जातात. ज्या वेळेस प्रभू कौसल्य मातेच्या सदनामध्ये जातायत ना, राजमहलामध्ये जातात ना, त्यावेळेस कौसल्य माता म्हणतात, बाळा किती उशीर केलास रे यायला. अरे तुझा आज राज्याभिषेक आहे, तुला पहिला मुकुट मी चढवणार आहे आणि तू इतक्या उशिरा उठलास. अरे तुझ्या बाबांना कळालं तर ते मला रागवतील, गुरुजींना कळालं तर ते मला रागवतील. तुझी पहिलं स्नान तुला मीच घालणार आहे ना, तू इतका उशीर करतोस बाळा. अरे एवढा उशीर केला तर माझ्यावर नाराज होतील, राजे माझ्यावर नाराज होतील. एवढा उशीर चांगला नाही. प्रभू रामचंद्रांना समोर घेते माता आणि बस काय करते, बार बार मुख चुंबती माता, नयन नेह जलू पुलकित गाता. गोदरा की पुनी हृदय लगाए, सुगवत प्रेम रसम पयद सुहाए. बार बार मुख चुंबती माता, नयन नेह जलो पुलकित गाता. अरे राजाला समोर पाहिलं, प्रभूला समोर पाहिलं. कौसल्या माता आता प्रभूचे चुंबन करते. प्रभू कौसल्याला सांगायला सुरुवात करतात, मा बाबांनी दिलेलं वचन पाळलं मा. अरे मग याच्यात नवल काय? रघुकुलाची तर ती रीतच आहे ना, दिलेलं वचन पाळावंच लागतं, त्याच्यामध्ये काही नवल नाही, नवीन नाही बाळा. दिलेलं वचन तर पाळावंच लागणार ना रे.
त्याच्यात काय नवल केलं? ऐक ना मा, ऐक ना. वचन असं पूर्ण केलं मा, या अयोध्येचं राज्य लहान आहे ना, या अयोध्येचं राज्य लहान आहे ना, म्हणून हे राज्य लहान भावाला दिलं मा. आणि बाबांनी मला मोठं राज्य दिलं मा, वनवासाचं राज्य दिलं. ऐका दादा, इतक्या चांगल्या गोष्टी आहेत शिकण्यासाठी ना. अरे आज असे म्हणणारे मुलं आम्हाला पाहायला भेटतात की बापानं जीवनामध्ये आमच्यासाठी काय केलं, काय केलं, असं म्हणणारे मुलं आम्हाला पाहायला मिळतात. ज्या प्रभूंना 14 वर्ष वनवास आला, त्या दशरथ राजानं, म्हणजे दशरथ राजाच्या वचनामुळे प्रभूंना 14 वर्ष वनवासामध्ये जावं लागलं, तरी सुद्धा प्रभू असं म्हणत नाहीत की माझ्या बापानं मला वनवासाला पाठवलं. नाही, मला वनवासाचं मोठं राज्य दिलंय मा, मोठं राज्य दिलंय. असं ऐकल्यानंतर कौसल्य मातेचा पूर्ण आनंद. आता एखाद्या ढेकळावर पाणी पडल्यानंतर ते ढेकूळ जसं विरघळल्या जातं ना, तसा कौसल्य मातेचा पूर्ण आनंद आता त्या ढेकळासारखा विरघळलेला आहे, विरघळून गेला आनंद. कौसल्य माता विचार करते, अरे आमच्या परंपरेची रीत अशी आहे की एकदा दिलेलं वचन आम्हाला परत माघारी घेता येत नाही. मात्र माझा राम, माझा राघव माझ्यापासून जर दूर गेला तर मी कसं जगायचं, कसं जगायचं, हा विचार कौसल्य मातेच्या मनामध्ये आहे. जर धर्माची कास धरते तर माझा स्नेह माझ्यापासून दूर जातोय, जर स्नेहाची कास धरते तर आमच्या रघुकुलाला शब्द मोडण्याचा कलंक लागतोय. काय करावं रे देवा? धर्म स्नेह उभयमती भय गते साप छुछुंदर केरी राखवु सूत करवु अनुरोध धर्म जाए और बंधु विरोध धर्म स्नेह उभयमती गेरी भय गते साप छुछुंदर केरी. अरे अशी परिस्थिती कौसल्य मातेची झाली की काय करावं. आता एखाद्या सापानं जशी चुचुंदरी आपल्या तोंडामध्ये पकडावी, पकडल्यानंतर त्याला कळावं की हा उंदीर नाही, ही चिचुंदरी आहे. जर हिला सोडतो आता तर ती मरते, जर हिला गिळतो तर मी मरतो. अशा प्रकारची स्थिती कौसल्य मातेची झाली. कौसल्य माता रडू लागली. गादीवर पडणारं पाऊल आता, गादीवर पडणारं पाऊल आता वनवासात जाणार आहे. खूप रडते कौसल्य माता. सांगते काय करावं आता, काय करावं. बाळा नको रे, वनात जाणं नको, तुला सहन होणार नाही बाळा, तिकडे जाणं नाही सहन होणार. अरे एवढा थाटामाटामध्ये वाढलायस, तुला कधी ऊन माहित नाही, तुला कधी पाऊस माहित नाही, तुला कधी वारा माहित नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तू वनात गेला बाळा तर उद्या तुझी परिस्थिती काय होईल, नकोस जाऊस. त्यावेळेस प्रभू रामचंद्र सांगतात, मा नसतो गेलो मा, फक्त जर बाबांची आज्ञा असते ना तर कदाचित मी नसतो गेलो मा. पण मा माझ्या कैकई मातेची सुद्धा हीच इच्छा आहे की राघवा तू वनात गेलं पाहिजेस बाळा. आईची स्थिती काय झाली असेल ही फक्त एक आईच जाणू शकते. ही गोष्ट एक आईच जाणू शकते. आपलं बाळ जेव्हा आपल्यापासून दूर जातं ना, काय परिस्थिती असते ही फक्त आईच जाणू शकते दादा. त्यावेळेस कौसल्य माता, प्रभू रामचंद्र बसलेले असतात. आता प्रभू तिथून निघतायत, प्रभू तिथून निघतायत. लक्ष्मणजींना सर्व वृत्तांत समजतोय. लखनजी प्रभूंकडे येत आहेत. प्रभूंकडे आल्यानंतर प्रभूंना सांगतात, प्रभू मी सुद्धा तुमच्या सोबत येणार नाही. लखन, अरे
वनवास तर मला मिळाला ना रे, मग तू कशाला माझ्यासोबत येतो? ऐक लखन, मोठ्या भावानं नीती सांगायची असते, लहान्या भावानं त्या नीतीचा अवलोकन करायचं असतं, त्या नीतीप्रमाणे वागायचं असतं. हो प्रभू, हो हो दादा, मला माहिती आहे दादा. मोठ्या भावानं नीती सांगायची असते, लहान्या भावानं तशा प्रकारे वागायचं असतं दादा, मला माहिती आहे. मग ऐक लखन, नीती असं सांगते गड्या, नीती असं सांगते, ज्या राज्यातील लोक राजावर नाराज आहे ना, त्या राजाला नरकामध्ये जावं लागतं. ऐक लखन, मी वनवासामध्ये गेल्यानंतर जर भरतानं या गादीचा स्वीकार नाही केला ना, तर ही गादी तुला सांभाळायची राजा, तू माझ्यासोबत नको येऊ. आता मात्र हे शब्द ऐकल्यानंतर प्रभूला, लखनजींना कैकेयीपेक्षा सुद्धा प्रभूंचा जास्त राग येतो. प्रभू दादा, तुम्ही हे कुणाला सांगताय दादा? तुमची साथ सोडायची, मी सोडायची, तुमची साथ कशी सोडू दादा? नाही दादा, नाही. गादीचा विचार त्यानं करावं ज्याला कीर्तीची गरज आहे. दादा, गादीचा विचार त्या माणसानं करायचा असतो दादा, ज्याला कीर्तीची गरज आहे. धर्माचा विचार त्या माणसानं करायचा असतो ज्याला मुक्तीची गरज आहे. मला कीर्तीचीही गरज नाही, मला मुक्तीचीही गरज नाही. मला माझ्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त माझ्या दादाची गरज आहे. माझा दादा जिथं असेल ना, तिथंच मी राहणार. काय काय सुंदर पात्र आहे दादा. माणसाच्या जीवनामध्ये असं प्रेम असावं गड्या, असं प्रेम असावं, असं प्रेम असावं माणसाच्या जीवनामध्ये. लखनजी म्हणतायत, दादा नाही, मला नीतीचीही गरज नाही, मला धर्माचीही गरज नाही, मला कीर्तीचीही गरज नाही. मला गरज जर असेल ना, तर मला गरज फक्त आणि फक्त माझ्या भावाची गरज आहे, माझ्या दादाची गरज आहे. लखनजींना सांगितलं जातं, लखन तुला जर माझ्यासोबत यायचं असेल ना रे, तर तुला सुमित्रा मातेची आज्ञा घेतली पाहिजे, सुमित्रा मातेची आज्ञा घेतली पाहिजे. म्हणून लखनजी सुमित्रा मातेची आज्ञा घेतात, आज्ञा घेण्यासाठी जातात. दादा, जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपली आई जिवंत आहे ना, जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपली आई जिवंत आहे ना, तोपर्यंत माणसानं आईचा निरोप घेतल्याशिवाय कुठं जाऊ नये. का? कारण की जेव्हा तुम्ही जाताना आईचा निरोप घेताना, तुम्हाला रात्री यायला किती उशीर होऊ द्या, मला असं वाटतं गड्या, त्यावेळेस दरवाजा खोलण्यासाठी तुमची आईच बाहेर येईल, आईच बाहेर येईल, पत्नी नाही येणार पहिले. म्हणून निघताना लखनजी बाईचा नाही तर आईचा निरोप घेतायत. लखनजी निरोप घेण्यासाठी दुसरीकडे गेलेले आहेत. प्रभू रामचंद्र आता सीता मातेसमोर उभे आहेत. सीता मातेला सांगतात, जानकी, मला 14 वर्षाचा वनवास सांगितलेला आहे. जानकी, मला वनवासामध्ये जायचं आहे. तू एका राजाची कन्या आहे, एका सार्वभौम राजाची कन्या आहे. तू कधी पाहिलेलं नाहीस काही. तू मी येईपर्यंत या राज्याचा सांभाळ कर. प्रभू, कुणाशी बोलताय प्रभू तुम्ही? मी या रघुकुलाची सून आहे प्रभू. ऐक सीते जानकी, या रघुकुलाची रीत आहे, आम्हाला सत्तेपेक्षा सत्य जास्त महत्वाचं आहे, सत्तेपेक्षा सत्य जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबांचं वचन पाळण्यासाठी मला 14 वर्ष वनवासामध्ये जायचं आहे. पाहता पाहता 14 वर्ष निघून जातील जानकी, तोपर्यंत तू इथं राहून जनतेची सेवा कर. असं म्हटल्यानंतर, प्रभू तुम्ही कुणाला सांगताय प्रभू? अहो, स्त्री म्हणजे पत्नी म्हणजे काय असते? पत्नी म्हणजे सावली असते ना. सावली कधी माणसाची साथ सोडते? जर ऊन इकडनं असेल तर सावली इकडे पडते, जर ऊन इकडनं असेल तर सावली इकडे पडते. रात्रीचा ज्या ठिकाणी प्रकाश असेल त्याही ठिकाणी सावली सोडत नाही. नव्हे
सावली तिरडीवर माणूस जरी असला ना तरी सावली साथ सोडत नाही प्रभू. ज्या वेळेस माणूस जळून त्याची राख होते ना त्यावेळेस सावली माणसाची साथ सोडत असते प्रभू. तशाच प्रकारे मीही तुमची सावली आहे प्रभू. तुम्ही माझा निरोप घेताच कसा प्रभू? नाही प्रभू. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गे हे चरण चालते त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्यविधाता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप तुम्ही माझा कसा घेतात प्रभू? नाही गड्या, तुम्ही माझा निरोप घेऊ शकत नाही. आता जानकी ऐकत नाही. जानकी म्हणते ज्या ठिकाणी माझे प्रभू आहे ना त्याच ठिकाणी माझं वास्तव्य असलं पाहिजे. पतिव्रता धर्म सांगतो दादा, हे ज्या ठिकाणी माझा पती असेल त्याच ठिकाणी मी असलं पाहिजे. आता लखनजी येत आहेत. लखनजी, प्रभुराम आणि जानकी तयार होत आहेत. वनवासाच्या दिशेने निघायचं आहे. मात्र लखनजी ज्या वेळेस आपल्या मातेकडनं आज्ञा घेऊन येत होते ना त्यावेळेस, ज्या वेळेस वनवासामध्ये निघायचं आहे ना, लखनजींची दूध पिण्याची वेळ झालेली आहे. म्हणून उर्मिला माता लखनजींसाठी दूध घेऊन येत आहेत. मात्र आता निघण्याची वेळ झाली ना म्हणून उर्मिला माता लखन समोर येत नाहीत, लखनजींसमोर येत नाहीत. का? जर कदाचित निघण्याच्या वेळेस मी जर यांच्या समोर गेले ना तर यांना असं वाटेल कदाचित माझ्या पत्नीच्या मनामध्ये दुसरं काहीतरी असेल, हिला वाटत असेल जाऊ नये असं काही असेल. परंतु दादा, रामायणामधील उर्मिला हे पात्र असं आहे, असं पात्र आहे की जितकं सांगावं तितकं कमी आहे. अरे काही पात्र जे असतात ना ही पडद्या आडची पात्र असतात. जरी ती पडद्यावर दिसत नसतील मात्र त्यांचं अस्तित्व इतकं मोठं असतं ना, त्यांचं अस्तित्व एवढं असतं की त्यांच्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. म्हणून उर्मिलेचं जे पात्र आहे ना ते पात्र पडद्या आडचं पात्र आहे. उर्मिला माता या फार मोठं पात्र आहे दादा उर्मिला मातेचं. सांगतो तुम्हाला, ऐका. ज्या वेळेस राम रावणाचं युद्ध चालू आहे ना, युद्धासाठी इंद्रजित रणांगणामध्ये येतो. आता इंद्रजित शक्तिबाण सोडतोय. तो बाण न थांबता लक्ष्मणाच्या लागतोय. लक्ष्मणाला शक्ती लागल्या जाते. लखनजी भूमीवर पडलेले आहेत. लखनजी भूमीवर पडलेले आहेत आणि सर्व वानरांनी लखनजींना उचलून आता साईडला आणलं, बाजूला आणलं. काय करायचं, काय करायचं? त्यावेळेस बिभीषणानं सांगितलं, या शक्तीमधून जर लखनजींना उठवायचं असेल ना तर एकच पर्याय आहे. लंकेमध्ये सुसेन नावाचा वैद्य राहतो, त्याला इथं बोलवलं पाहिजे. सुसेन वैद्याला बोलवलं जातं. प्रभू रामचंद्र विलाप करतायत.
नल नील जांबवंत हनुमंता, जर आज माझ्या लखनला जर काही झालं ना रे, तर हा कौशल्येचा राम शपथ घेतो, मी जिवंत या ठिकाणाहून जाणार नाही रे. अरे ज्या मातेनं तिचा पोटचा गोळा माझ्यासोबत पाठवला, उद्या जर मी माझा वनवास पूर्ण करून जर मी अयोध्येमध्ये गेलो, त्या मातेनं विचारलं, रामा राघवा का रे लखन कुठं आहे, काय सांगू मी त्या मातेला, काय सांगू मी त्या उर्मिलेला, अरे काय सांगू मी सुमित्रा मातेला, सांग ना. लखनला जर काही झालं ना रे, तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही. त्यावेळेस सुसेन वैद्याला त्याचं घरच उचलून आणलं जातं. सुसेन वैद्याला विचारलं जातं काय करायचं. त्यावेळेस त्यानं सांगितलं द्रोणागिरी पर्वतावर जावं लागेल, तिथून काही जडीबुटी आणावी लागतील, त्यावेळेस लखनजी चांगले होतील. असं म्हटल्यानंतर मारुतीरायाला आज्ञा केली जाते. मारुतीराया तिथून निघतायत. मारुतीराया तिथून निघतायत, द्रोणागिरीवर जातायत. आता पूर्ण डोंगर आहे. मारुतीरायांना वनस्पती कळत नाही. मारुतीराया म्हटले जर कदाचित मी चुकीची वनस्पती नेली आणि तोपर्यंत वेळ नाही पुरला तर काय करायचं. म्हणून मारुतीराया पूर्ण डोंगरच उचलतायत. डोंगर उचललाय. आता प्रभूच्या दिशेनं निघतायत परत. मात्र येण्याचा मार्ग जो आहे ना, तो अयोध्येवरून आहे. अयोध्येवरून एवढं मोठं संकट जाताना पाहिलं. माझ्या प्रभूच्या दिशेने एवढं मोठं संकट चाललंय. निश्चित माझ्या प्रभूंवर काहीतरी संकट आहे गड्या, असं भरतजींना वाटतं. भरतजी आता आपल्या धनुष्याला बाण लावतायत, बाण सोडतायत. मारुतीरायाच्या तो लागतोय. मारुतीराया मूर्छित होतायत, खाली पडतायत. द्रोणागिरी पर्वतही खाली पडतोय. द्रोणागिरी पर्वतही खाली पडला. ज्या वेळेस हनुमंतरायाची मूर्छा गेली ना, हनुमंतराया भजन करत करत उठले. भजन करत करत उठले. हनुमंतराया भजन करत करत उठले आणि असं पाहिलं. त्यावेळेस भरतजींना कळालं, अरे माझ्याकडनं काहीतरी चुकीच्या माणसाला बाण लागला. माझ्या प्रभूचं भजन करतोय. हनुमंतरायाला उठवलं जातं. कोण आहे काय आहे विचारलं जातं. त्यावेळेस सांगतात हनुमंतराया घडलेला सर्व वृत्तांत सांगतायत. प्रभू सीता मातेला रावणानं नेलेलं आहे, युद्ध चालू आहे. त्यावेळेस सांगितलं जातं इंद्रजितानं लक्ष्मणाला शक्ती बाण मारलेला आहे आणि लक्ष्मण आता भूमीवर पडलेले आहेत. भरताला पश्चाताप होतोय गड्या. भरत म्हणतोय हे प्रभू, काय रे प्रभू ही अवस्था आहे रे. जर माझ्या प्रभूची जर मला आज माझ्या प्रभूनं आज्ञा दिलेली असती ना, कोण तो इंद्रजित आहे ना, इथूनच त्याचा समाचार घेतला असता रे. पण काय करू रे, हे प्रभू माझ्या प्रभूची आज्ञा नाही रे, मला काय करू. असा विचार भरत आता विलाप करतायत. अरे जर काही वांज राहिली असती ना, माझ्या लखनवर हा दिवस आला नसता. माझ्या लखनवर हा दिवस आला नसता. भरत विलाप करतायत. भरत रडतायत. पूर्ण अयोध्येमध्ये ही बातमी पसरली जाते. भरतजी रडतायत. आता सर्व अयोध्येवासी रडतायत. आमच्या लखनला काही होणार तर नाही ना. नुसती अयोध्या रडत नाही दादा, अयोध्येतील माणसं रडत नाही. ते त्या अयोध्येमधील प्रत्येक झाड रडते, प्रत्येक वेली रडते, प्रत्येक पशु रडतोय, प्रत्येक पक्षी रडतोय. सगळेच विलाप करताय. त्यावेळेस हनुमंतराय बघतात. त्यांना एका दरवाजामध्ये एक पात्र दिसतं. ते पात्र रडत नाही. हनुमंतजी तिथं जातात. प्रणाम केला जातो. हनुमंतराय प्रणाम करतात तिला आणि विचारतात, मा लखनजींना शक्ती लागली मा, सर्व अयोध्या विलाप करते मा, पण तू विलाप करत नाही. तुझा आणि लखनजींचा काही संबंध नाही का. त्यावेळेस ते पात्र सांगतं लखनजींचा आणि माझा जो संबंध आहे ना, तो या अयोध्येमध्ये दुसरा कोणाचाच नाही. मा कोण आहे तू. त्यावेळेस तिनं सांगितलं मी उर्मिला आहे, लखनजींची पत्नी आहे. मा लखनजींची पत्नी आहे, मग तू रडत का नाहीस मा. मी का रडायचं सांग ना. मारुतीराया
हनुमंता का रडायचं रे मी? अगं मा तुला भीती वाटत नाही? तुझ्या कुंकवाला शक्ती लागलीये. जर मी सकाळपर्यंत पोहोचलो नाही तर अघटित घडण्याची दाट शक्यता आहे. मा तुला भीती वाटत नाही? हनुमंता बाण कुणाला लागला रे? म्हटले लखनजींना. लखनजी काय करतायत? झोपलेत. मग विलाप कोण करताय? म्हटले विलाप प्रभू करतायत. अरे जो झोपलाय त्याला कसलं आलंय रे दुःख? खरं दुःख त्याला आहे ना जो विलाप करतोय ना, त्याला दुःख आहे ना रे. मग ते प्रभूला जर दुःख होत असेल तर माझे लखनजी जाणार नाहीत गड्या. असं म्हटल्यानंतर हनुमंतरायांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अरे काय ही निष्ठा असेल, काय ही भक्ती असेल. हनुमंतराया म्हणतात मा आता मला निघालं पाहिजे. त्यावेळेस हनुमंतराया निघण्याची परवानगी मागतायत उर्मिलेला. उर्मिला सांगते हनुमंता, अरे एवढी कसली घाई करतोस? आलास ना, मग थांब आता 2-3 दिवस. माते मा काय असं बोलतेस मा? तू थांब म्हणतेस, मला 2-3 दिवस थांबायला सांगतेस? अगं मी जर सूर्योदयाच्या अगोदर जर तुझ्या कुंकवापर्यंत पोहोचलो नाही तर तुझ्या कुंकवाचं अघटित घडण्याची शक्यता आहे. तुम्हाला म्हणते 2-3 दिवस थांब. हनुमंता खबरदार, खबरदार हनुमंता, जर असं अघटित काही बोलणार असशील ना तर बघ याद राख हनुमंता, खबरदार. हनुमंतराया म्हणतात मा खरं तेच सांगतोय मा. जर सूर्योदया अगोदर जर मी तिथं नाही पोचलो ना तर काहीतरी अघटित घडण्याची दाट शक्यता आहे मा. अरे मी इथं 14 वर्ष उभी आहे ना, माझ्या कुंकवाला काहीच होणार नाही. तुला जर फक्त आणि फक्त सूर्य उगवण्याची भीती असेल ना तर ही एक रघुकुलातील कुलवान स्त्री सांगते, जोपर्यंत तू तिथं पोहोचत नाही तोपर्यंत सूर्योदय होणारच नाही. तुला 4 दिवस थांबायचं असेल ना, तू 4 दिवस थांब. सूर्योदय तोपर्यंत होणार नाही. मात्र तू असं अघटित बोलू नकोस. हनुमंतरायांचं शरीर थरथर कापतंय. काय भक्ती असेल. अरे 14 वर्ष झाले माझ्या प्रभूंना वनामध्ये जाऊन. 14 वर्ष अजूनही हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन उभी आहे. का माते? त्यावेळेस उर्मिलेनं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. उर्मिलेने सांगितलं, ज्या वेळेस प्रभू वनामध्ये निघाले ना त्यावेळेस आमच्या स्वारींचं दूध घेण्याची वेळ होती. जोपर्यंत ते दूध घेत नाहीत ना तोपर्यंत मला काही खाण्याची परवानगी नाही लखन. म्हणून मी वाट बघते माझं कुंकू कधी येतंय आणि हे दूध प्राशन करतंय. म्हणून आजही मी त्याच ठिकाणी उभी आहे हनुमंता. आता मात्र हनुमंतरायांच्या डोळ्यामधील पाणी रस्ता काढतंय. पाणी खाली ओघळतंय. रडतायत हनुमंतराय. काय भक्ती असेल, काय प्रेम असेल. अरे वनवास एकट्या माझ्या प्रभूंना होता. काय ते भावाचं प्रेम असेल की आपला काही संबंध नसताना राजगादी मिळत होती तरी सुद्धा नाही घेतली. ती राजगादी नाही घेतली. माझा पती त्याच्या भावाबरोबर त्यांची सेवा करायला चालला. दुसरी एखादी स्त्री असती तर तिनं अडवलं असतं. पण काय हे उर्मिलीचं प्रेम आहे. समोर सुद्धा गेली नाही पतीच्या दर्शनाला. अरे 14 वर्ष माझा पती मला भेटणार नाही तरी सुद्धा दर्शनाला सुद्धा गेले नाहीत. नाही गेले दर्शन. हनुमंतराय आता परत द्रोणागिरी घेतायत. आता लंकेच्या दिशेने निघतायत. लंकेच्या दिशेने निघाल्यानंतर हनुमंतराय तिथं द्रोणागिरी ठेवतायत. आता ती जी संजीवनी आहे ना ती संजीवनी लखनजींना दिली जाते. लखनजी थोडी थोडी शुद्धी देतात. लखनजींना पर्णकुटीमध्ये नेलं जातं. हनुमंत आता प्रभू रामचंद्रांचा हात धरतायत. हनुमंतराय प्रभूंचा हात धरतायत. प्रभूंना बाजूला नेतायत. एका उंच टेकडीवर बसवलं जातं प्रभूंना. प्रभू सांगा ना, प्रभू सांगा कोणाला झाला वनवास? प्रभू कोणाला झाला प्रभू वनवास? सांगा ना. असं म्हटल्यानंतर प्रभू म्हटले, अरे 14 वर्षाचा वनवास तर मला झाला ना. खोट
खोटं बोलताय प्रभू, तुम्ही खोटं बोलताय. तुम्हाला 14 वर्षाचा वनवास नाही झाला प्रभू. अहो तुम्ही वनामध्ये वनवास भोगत असाल, यामध्ये नवल काय. जी लोक राज्यामध्ये राहून सुद्धा वनवासासारखे राहताना खरा वनवास त्यांना झाला. माझे भरतजी 14 वर्ष झाले प्रभू राज्यामध्ये राहत नाही, नंदीग्रामामध्ये कुटिया करून राहतायत. 14 वर्ष गंधमुळं खाऊन जगतायत ना, खरे वनवासी ते आहेत प्रभू. माझी उर्मिला माता गेली 14 वर्ष त्याच चौकटीमध्ये उभी राहून, त्याच दरवाजामध्ये उभी राहून आजही जर तिच्या कुंकवाचं जर ती वाट बघत असेल ना, तर प्रभू खरी वनवासी तर ती आहे ना. तुम्ही वनवासात राहून वनवास भोगता, याच्यामध्ये नवल काय प्रभू. मात्र ते खरे वनवासी आहेत ना, जे राज्यामध्ये राहून सुद्धा वनवास उपभोगताय ना, खरे तर वनवासी ते आहेत प्रभू, खरे वनवासी ते आहेत. असं म्हटल्यानंतर प्रभूंचे सुद्धा डोळे आता पाणावले जातात. खरंच गड्या, खरे वनवासी आम्ही नाही, खरे वनवासी ते आहेत. हे आहे उर्मिलेचं पात्र. उर्मिलेचं पात्र हे आहे. आता लखनजी, प्रभू आणि जानकी माता वनाच्या दिशेने निघणार. एका रथामध्ये बसले जातात. तिघेही जण एका रथामध्ये बसतात. सुमंतजी आता स्वतः रथ हाकण्यासाठी बसतायत. रथ आता वनाच्या दिशेने निघतोय. रथाच्या मागे अयोध्येतील सर्व प्रजा आहे. प्रजा म्हणते, ज्या राज्यामध्ये राम नाही ना, त्या राज्यामध्ये आमचं काही काम नाही, आम्ही इथं राहणार नाही. म्हणून सर्व प्रजा आता सुमंताला एकच विनंती करतात, एकच विनंती करतात सुमंतजीला. सुमंतजींना विनंती करतात, सुमंता नको रे, नको जाऊ गड्या. थांब सुमंता, थांब सुमंता, थांब विरे रथ, थांब सुमंता, थांब सुमंता, थांब विरे रथ. रे सुमंता थांब रे, त्या राघवाचं दर्शन घेऊ दे आम्हाला. नको नेऊ रथ, नको नेऊ. मात्र रथ पुढे चालतो आहे. अयोध्येच्या वेशीमधून रथ बाहेर निघतो. थांबला जातो रथ. प्रभू रामचंद्र, जानकी माता, लखनजी रथाच्या खाली उतरतायत आणि आपल्या अयोध्येचं दर्शन घेतायत. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी असं म्हटलं जातं. बस त्याच अनुषंगानं प्रभू अयोध्येचं दर्शन घेतायत. प्रभू आता पुढे निघतायत. तमसा नदीच्या तीरावर जातायत. तिथून प्रभू गंगेच्या किनाऱ्यावर जातायत. दादा, गंगेच्या तीरावर गेल्यानंतर प्रभू त्या ठिकाणी पहिला मुक्काम तमसा नदीवर होतो. तिथून निघला जातात. दुसरा मुक्काम गंगेच्या काठावर होतोय. ज्या गंगेच्या काठावर दुसरा मुक्काम होतोय त्या ठिकाणी प्रभू झोपलेले आहेत. आपल्या हाताची उशी करून प्रभू जानकी झोपलेले आहेत. सुमंतजी त्याच ठिकाणी आहेत. आता सुमंतजी आणि लखनजी त्याच ठिकाणी गस्त घालतायत. तेवढ्यामध्ये रडण्याचा आवाज येतो. सुमंतजी पाहतात कोण रडतंय. त्यावेळेस समोर पाहिलं जातं तर लखनजी आपलं डोकं गुडघ्यामध्ये खुपसून रडतायत. लखन, लखन काय झालं रडायला. लखनजी सांगतात, अरे माझ्या अंगामध्ये एवढी ताकद आहे की हे विश्व जे आहे ना
एखाद्या ओल्या मडक्याप्रमाणे मी दाबून टाकू शकतो, एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. परंतु माझ्या प्रभूंना असं वाळूमध्ये हाताची उशी करून झोपावं नाही सहन होत मला. सहन नाही होत मला, नाही सहन करू शकत. ज्या जानकी मातेला एवढ्या थाटामाटामध्ये आम्ही आमच्या राज्यामध्ये आणलं, त्या जानकी मातेला अशी वाळूवर झोपण्याची अवस्था, अशी वाळूवर झोपण्याची गरज पडावी, नाही सहन होते मला, नाही सहन होत. त्यावेळेस बघा, ज्या प्रपंचानं रामाला दुःख दिलं, त्या प्रपंचामधून आपण सुखाची अपेक्षा कशी करतात दादा? ज्या प्रपंचानं रामाला रडवलं असेल, त्या प्रपंचामध्ये आपण आनंदी कसं राहू? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. प्रपंच हा असाच आहे, जसा ऊन सावलीचा अनुभव असतो ना, जसा जीवनामध्ये ऊन सावलीचा अनुभव असतो ना, तसाच जीवनामध्ये सुखाचा आणि दुःखाचा सुद्धा अनुभव असतो. तसाच सुखाचा आणि दुःखाचा अनुभव असतो. म्हणून एक कवी फार सुंदर त्याचं वर्णन करतात. सुख दुख दोनों रहते जिसमें, जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते. कड़वे मीठे फल कर्म के, यहाँ सभी पाती कर्म के, यहाँ सभी पाती. अशा प्रकारे कधी धूप तर कधी छाव. जीवन त्यालाच म्हणतात ना, ज्याच्यामध्ये सुख दुःख दोन्ही असतात ना, त्यालाच तर जीवन म्हणतात. म्हणून लक्ष्मणजींची सांत्वन केले जाते. सांत्वन केल्यानंतर लखनजींच्या लक्षामध्ये येतं, आता त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळची वेळ आहे. तिथं निषादराज गुहकाची भेट होते. गुहकाची भेट झाल्यानंतर, गुहक कोण आहे? हा गुहक हा भिल्लांचा राजा आहे. कोण? भिल्लांचा राजा आहे. त्याला कळतं आपल्या जंगलामध्ये प्रभू रामचंद्र आलेले आहेत. तो विचार करतो, अरे यांची भेट आपल्या जीवनामध्ये झालीच पाहिजे प्रभूची भेट. म्हणून तो प्रभूची भेट घेण्याकरता जातो, प्रभूंच्या चरणावर वागतो. मात्र प्रभू आता त्याला चरण स्पर्श करू देत नाहीत, तर प्रभू त्याला आलिंगन देत आहेत. आणि खरं रामराज्य इथूनच चालू होतं. एका भिल्लाला प्रभू आलिंगन देत आहेत आणि इथूनच खरं रामराज्य चालू होतं बघा. मग आता गुहकाकडने वडाचा रुचिक आणला जातो, वडाचा रुचिक मागवला जातो. एक पानाचं द्रोण तयार केलं जातं. तो वडाचा रुचिक आणला जातो. आता प्रभू वडाच्या रुचिकाचा स्वतःच्या केसांना लावतायत, त्याचा मुकुट करतायत. लखनजीही तो वडाचा रुचिक घेतायत, आपल्या केसांचा मुकुट तयार करतायत. तोच वडाचा रुचिक सीतामाता सुद्धा घेते. एक वेणी तयार केली जाते. सीतामाता सुद्धा आपल्या केसांना वडाचा रुचिक लावतायत. त्या ठिकाणाहून आता पलीकडच्या तीराला जायचं, गंगेच्या पलीकडच्या तीराला जायचं. कसं जायचं? त्या ठिकाणी एक नाव दिसते, पलीकडच्या तीराला आहे ती नाव. त्या नावाड्याला आवाज दिला जातो. कोण आहे तो नावाडी? तो नावाडी केवट आहे. केवट. लखनजी जातायत, त्या नावाड्याला आवाज देतायत, केवट, ओ केवट,
लखनजींचा आवाज केवटापर्यंत पोहोचतो, मात्र केवट मागे फिरून सुद्धा पाहत नाही. का? कारण की लखनजींचा जो आवाज आहे ना, लखनजींचा आवाज जो आहे तो श्रीमंत आहे. केवट म्हणतो काय काम आहे, आम्हाला पलीकडच्या तीराला जायचंय, सोड. कोण आहे तुम्ही? अरे मला ओळखलं नाहीस? मी 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 कोण आहे तू मला ओळखलं नाहीस? मला ओळखत नाही तू? मी कोण आहे मला ओळखत नाही? मी कोण आहे मला ओळखत नाही? आमदाराचा भाऊ आहे मी, खासदाराचा भाऊ आहे मी. खासदाराचा मेहून आहे मी, मला ओळखत नाही तू? माझं काम करत नाही? हा जो आवाज आहे ना, हा श्रीमंतीचा आवाज आहे. केवट तो श्रीमंतीचा आवाज ऐकत नाही. आणि जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, साधनेच्या आवाजापुढे श्रीमंतीचा आवाज कधी टिकत नसतो. म्हणून साधनेसमोर श्रीमंतीनं कधी उड्या मारायच्या नसतात. साधनेसमोर श्रीमंतीनं कधी उड्या मारायच्या नसतात. जर श्रीमंती साधनेपुढे जर वाकत असेल तरच ती श्रीमंती टिकत असते. जर तुमची श्रीमंती साधनेपुढे वाकत नसेल ना, तर ती श्रीमंती तुम्हाला कधीच सुख देणार नाही. म्हणून श्रीमंतीनं साधनेसमोर वाकलंच पाहिजे. वाकत असाल तरच ती श्रीमंती तुम्हाला सुख देईन, नाही अन्यथा सुख तुम्हाला मिळणार नाही. लखनजींचा जो आवाज आहे ना, श्रीमंतीचा आवाज आहे. मला ओळखलं नाहीस तू केवट? अरे मी प्रभूचा भाऊ आहे, लहाना भाऊ, मला लखन म्हणतात, शेषाचा अवतार आहे, मला ओळखलं नाहीस? त्यावेळेस सांगितलं मी काही ओळखत नाही म्हटले कुणाला. केवट आहे तो, केवट आहे. केवटाला माहित होतं की माझ्याशिवाय यांना पर्याय नाही. केवटाला हे माहित होतं यांना माझ्याशिवाय पर्याय नाही. मग प्रभू आले पुढे. प्रभूंनी विचार केला, लखनला जर असं सोडलं तर लखन इथंच भांडणं करील. प्रभू आले. प्रभूंनी आवाज दिला, केवट अरे बाबा आम्हाला पहिलं तीराला जायचंय, असं काय करतो, ये ना अलीकडे. केवट म्हणतो, प्रभू मी हिशोब चुकता करतोय प्रभू. काय? म्हटले तुझा माझा कशाचा हिशोब आला रे? तर केवट म्हणतो, प्रभू फक्त माझा एकट्याचा नाही, पूर्ण मानव जातीचा हा हिशोब आहे. तुम्हाला एवढी लोक आवाज देतात, तुम्ही जाता का? नाही ना, मग आज मी पण येणार. किती सुंदर एक एक संवाद असा ऐकण्यासारखा आहे, त्या संवादामधून शिकण्यासारखं आहे. केवट म्हणतो, एवढी लोक तुम्हाला बोलवतात, तुम्ही जाता का? नाही ना, मी येणार नाही. केवटाला म्हटले, अरे ती गोष्ट वेगळी, आता आम्हाला पहिलं तीराला जायचंय प्रभू. आम्ही सुद्धा तुम्हाला त्याचसाठी आवाज देत असतो ना, आम्हाला सुद्धा पहिलं तीराला जायचं असतं ना. म्हटले नाही येड्या, मी येणार नाही. शेवटी केवट ऐल तीराला येतो. प्रभूला सांगितलं जातं, प्रभू मी तुम्हाला नावेमध्ये बसवेल, मात्र असं बसवून घेणार नाही. मग काय करेल? मला तुमच्या चरणाची महती माहिती आहे, मी तुम्हाला असं बसवून घेणार नाही. मग काय करशील? म्हटले मी तुमचे चरण धुवायचे आहे. चरण धुवायचे आहे म्हटल्यानंतर प्रभूंनी होकार दिला, कारण की प्रभूंना पहिलं तीराला जायचं होतं ना. प्रभूंनी होकार दिला. प्रभूंनी होकार दिल्यानंतर आता त्यानं एक पात्र निवडलं. कशाचं आहे ते पात्र? लोखंडाचं आहे का? नाही ना. स्टीलचं आहे? नाही. ते पात्र लाकडाचं आहे. लाकडाचं. का लाकडाचं पात्र निवडलं जातं? कारण की स्टीलचं, लोखंडाचं जे पात्र असतं ना, ते एकदा पाणी ओतून दिलं, पुसून घेतलं की ते कोरडं होऊन जातं. मात्र लाकडाचं पात्र निवडण्याचं कारण असं, प्रभूंचे चरणरज, ते पाणी जे आहे ना, या लाकडाच्या पात्रामध्ये मोरल्या जाईल आणि आम्हाला ते अमृत प्राशन करायला मिळेल. म्हणून त्यानं ते लाकडाचं पात्र निवडलं. काय नाव त्याचं? आपण ज्याच्यामध्ये भाकरी करायचो जुन्या काळामध्ये, काठवट. काठवट आणली जाते. आता केवट प्रभूचे पाय धुवण्यासाठी काठवट खाली ठेवतोय. प्रभूंचे पाय एवढे मोठे आहेत ना, अरे ज्या चरणाने एका पावलामध्ये पूर्ण पृथ्वी
दुसऱ्या पावलाने सर्व वैकुंठ सर्व स्वर्ग व्यापून घेतले. एवढा मोठा पाय त्या काठवटीमध्ये 2-2 पाय बसतीलच कसे. त्यावेळेस केवट एक पाय धुतोय. तो एक पाय धुतला. प्रभूंनी तो पाय बाहेर ठेवला. दुसरा पाय काठवटीमध्ये ठेवला आणि केवटानं डोक्यालाच हात लावला. काय रे केवट, तू पाय धुत होतास ना, मग डोक्याला हात का लावतोस? प्रभू अजून तुम्हाला कळत नाही. अहो मी तुमचे पाय का धुतोय मी तुमचे पाय? कारण की तुमचं चरणरज लागू नये, तुमच्या चरणाला काही लागू नये म्हणून मी तुमचे पाय धुतोय. आणि तुम्ही जर परत पाय जर जमिनीवर ठेवत असाल तर त्या पायाला रजक्कन लागलेच जातात ना. मग काय करायचं केवट सांग. परत तो पाय धुतला जातो. आता दुसरा पाय काठवटीमध्ये घेतात. एक पाय असा अधंतर धरतायत. एका पायावर माणूस जास्त वेळ उभा राहू शकत नाही. म्हणून आता प्रभू काहीतरी आधार शोधतायत. दुसरा काहीच आधार सापडत नाही. फक्त केवटाचं डोकं दिसतंय प्रभूंना. प्रभू आता केवटाच्या डोक्यावर आपले दोन्ही हात ठेवतायत. ज्यावेळेस केवटाच्या डोक्यावर हात ठेवला जातो ना, त्यावेळेस वैकुंठातून सुद्धा पुष्पवृष्टी होते. धन्य हो केवट, धन्य हो केवट, धन्य हो केवट अशी आकाशवाणी होते. आणि आता प्रभू नाभेमध्ये बसतायत. लखनजींना त्या गोष्टीचा राग येतो. अरे इतक्या खालच्या जातीचा हा आणि प्रभूंवर एवढी सत्ता गाजवतोय. आज याची आपल्याला गरज आहे म्हणून हा असं करतोय ना. आता पहिलं तीर जवळ येतोय. लखनजी म्हणतो बस गड्या आता सुटलो याच्या हातून. बस गड्या आता याच्या हातून सुटलो म्हटले. पण तो केवट होता. केवटानं परत नाव फिरवली. काठ जवळ आला. केवटानं नाव फिरवली. केवट, अरे आपल्याला पहिलं तीराला उतरायचं आहे ना रे, मग नाव अलीकडे का उतरवली? प्रभू तुम्ही आम्हाला 84 लक्ष योनी फिरवता. आम्ही कधी काय म्हटलो कधी तुला काय? नाही ना रे. 2-4 चक्रा मारून बघ म्हणजे तुला कळेल नेमकं आमचं दुःख काय. 2-3 चक्कर मारतात केवटजी. आता प्रभू म्हणतात केवट आम्हाला पुढे जायला उशीर होतोय, आम्हाला पहिलं तीराला सोड. केवटजी नाव फिरवतायत, मात्र नाव अशी हलवतायत. आता अरे अशी नाव हलवू नकोस, पडेल मी, मला तरता येत नाही, म्हणजे पोहता येत नाही. केवट म्हणतो प्रभू तुम्हाला तरता येत नाही, फक्त तारता येतं. तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही आमचा विचार करतात का जेव्हा आम्हाला या भवसागरामध्ये फेकतात आम्ही किती डुबक्या खातो तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्हाला तरता येत नाही, तारता येतं ना. त्यावेळेस असा खूप खूप गोड संवाद आहे तो. इतका गोड संवाद आहे ना, 2-3 दिवस जरी सांगितला ना तरी तो संवाद संपणार नाही. इतका गोड संवाद आहे. आणि ऐकावा तो संवाद, निश्चित ऐकावा, ऐकला पाहिजे आपण. इतका गोड संवाद आहे. तर प्रभू आता पहिलं तीराला उतरतायत. प्रभू जानकीकडे बघतायत, जानकीच्या लक्षामध्ये येत आहेत. जानकी आपल्या पोटामधील अंगठी काढते, प्रभूंकडे देते. त्यावेळेस ती अंगठी प्रभू त्या केवटाला देत आहेत. प्रभू काय करताय? प्रभू हे काय करताय? तो नकोय मला काहीच. अरे हे काय, मी तुला असं म्हणून मदत म्हणून देत नाही रे, तुझ्या कष्टाचं आहे ते, कष्टाचं आहे, तुला दिलं पाहिजे. कष्टाचा पैसा नाही ठेवला पाहिजे कोणाचा कधी ना, तुला दिलंच पाहिजे, काहीतरी द्यायला पाहिजे तुला. म्हणून प्रभू ती अंगठी काढतायत. प्रभू अनंत जन्मीचं पुण्य लागतो तेव्हा तुमचं दर्शन होतं. बस एवढे जन्म घेतले, मला माहित नाही मागं किती जन्म घेतले असतील, पण माझा हा जन्म जो आहे ना सार्थकी लागला. प्रभू सार्थ झाला माझा जन्म. या जन्मामध्ये मला तुमची जर भेट घडत असेल ना तर निश्चित माझा जन्म कसा झाला, सार्थ झाला. माझ्या जन्माला येण्याचं चीज झालं प्रभू. म्हणून तुम्ही मला ही अंगठी देण्याची गरज नाही. तुमचे चरण जर आज या नावेला लागले असतील ना तर आजपासून प्रभू या नावेला दुसरे कोणाचे चरण लागणार नाहीत. प्रभू आजपासून या नावेला दुसरे कोणाचे चरण लागणार नाहीत.
काय विचार असेल, काय साधना असेल जीवनामध्ये, जे उदरनिर्वाहाचं साधन आहे, बस प्रभूचे चरण लागले ना आता, बस आता काही अपेक्षा नाही, दुसरी काहीच अपेक्षा नाही. प्रभू आता तिथून पुढे निघतायत. पुढे भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये प्रभू जात आहेत. एक दिवशीचा मुक्काम भरद्वाजजींच्या तिथं होतो. तिथून प्रभू निघतायत. पुढे कुठं जायचंय असा मार्ग भरद्वाजजींना विचारला जातो. भरद्वाजजी सांगतात, वशिष्ठ ऋषींच्या आश्रमावरनं, वाल्मिक ऋषींच्या आश्रमावरनं पुढे जायचं आहे. प्रभू आता भरद्वाजींच्या तिथून निघतायत. वाल्मिक ऋषींच्या आश्रमाजवळ जात आहेत. तिथं एका दिवसाचा मुक्काम होतोय. आणि आता वाल्मिक ऋषींना राहण्याचं ठिकाण विचारतायत प्रभू. वाल्मिक ऋषी, आम्ही कुठं राहिलं पाहिजे असं सांगा म्हटल्यानंतर वाल्मिक ऋषी म्हटले, प्रभू तुम्हाला राहायचं आहे ना, तर तुमच्यासाठी एक जागा जी आहे ना ती खूप छान आहे, खूप चांगली जागा आहे. कोणती जागा आहे ती? त्यावेळेस वाल्मिक ऋषी सांगतायत की तुम्ही इथून थेट चित्रकूट पर्वतावर जा. चित्रकूट गिरी करहु निवासु, तह तुम्हार सब भाति सहवासु. शैल सुहावन कानन चारु, करके हरि मृग विहग बिहारु. चित्रकूट गिरी करहु निवासा, वह तुम्हार सब भाति सुपासु. प्रभू आता चित्रकूट पर्वतावर येत आहेत. चित्रकूट पर्वत आल्यानंतर इथून कथेमध्ये बदल होतो. आता सुमंतजी परत माघारी निघतायत. सुमंतजींना परत पाठवलं जातं. सुमंतजी परत गेल्यानंतर परत निघाले सुमंतजी. आता परत निघताना त्या घोड्यांची सुद्धा पावलं पुढे चालत नाहीयेत. सुमंतजी म्हणतायत, कोणत्या तोंडानं जाऊ मी? जर मला गेल्यानंतर अयोध्येतील लोकांनी विचारलं, अरे आमचा प्रभू कुठं सोडून आला, त्यांना काय सांगू मी? असं म्हटल्यानंतर विचार करतायत सुमंतजी. निघतायत, अयोध्येमध्ये पोचतायत. रथ अयोध्येमध्ये आलेला आहे. रथ अयोध्येमध्ये आलाय. रथाचे पडदे बंद आहेत. निश्चित याच्यामध्ये प्रभू नाही येणार, लखनजी नाही येणार, पण आमची जानकी माता तरी आली असेल. जानकी मातेचं तरी आम्हाला दर्शन व्हावं या आशेनं सर्व अयोध्या गोळा होते. सुमंतजी रथ घेऊन आले. ही बातमी जेव्हा राजमहालामध्ये कळते, कौसल्या माता, सुमित्रा माता दोघीही आता धावत धावत बाहेर येत आहेत. माझा राघव खूप सरळ आहे. तो वडिलांचं वचन मोडणार नाही, तो परत येणार नाही, कौसल्य मातेला माहिती आहे. माझा लखनही परत येणार नाही, हे उर्मिला मातेला माहिती आहे. मात्र सीतेला ते सहन होणार नाही. सीतेला तरी परत घेऊन आले असतील या आशेनं दोघी आल्या. आता रथाचे पडदे बाजूला केले जाता. रथ पूर्णपणे खाली आहे. रथामध्ये कोणीच बसलेलं नाही. हे जेव्हा कौशल्या माता पाहते त्यावेळेस सुमंताला विचारते, सुमंता कुठं सोडलं रे माझ्या राघवाला? कुठं सोडलं माझ्या लखनला? माझी जानकी कुठे आहे? त्यावेळेस सुमंतजी सांगतात, मा मी खूप सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र राघवजी ऐकण्यासाठी तयार नव्हते. वडिलांना दिलेलं वचन आहे ते पाळण्यासाठी मला जंगलामध्ये गेलंच पाहिजे. सीता माता म्हणते, माझं कुंकू जिथं आहे ना त्याच ठिकाणी माझा स्वर्ग आहे. लखनजी म्हणतात, माझा भाऊ जिथं आहे, माझे प्रभू जिथं आहे ना
त्याच्यापेक्षा मला दुसरं राज्य ते कोणतं असेल? तिघही आले नाहीत ना, असं म्हटलं जातं. आता कौसल्या माता, उर्मिला, सुमित्रा माता आणि सुमंतजी तिघेही जण राजा दशरथाच्या महालामध्ये जात आहेत. दशरथजी खाली पडलेले आहेत. दशरथजी, कौसल्या माता आता दशरथाचं डोकं आपल्या मांडीवर घेतायत. दशरथजी सुमंताला पाहतायत. सुमंता, आला का रे माझा राघव? आला का माझा राघव? सुमंतजी म्हणतात, नाही राजे, राघव नाही आला. अरे तुला सांगितलं होतं ना, 5-6 दिवस जंगलामध्ये ने, 2-3 फिरव त्यांना तिकडे आणि परत घेऊन ये. सांगितलं होतं ना रे तुला, त्यांना सहन होणार नाही रे. तुला सांगितलं होतं राजा. राजे, मी त्यांना तेच सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. आता दशरथजी सुमंताला विचारतात, मग त्यांचा काहीतरी समाचार तर असेल ना रे, कुठे गेलेत तुम्ही? त्यावेळेस सुमंतजी सांगतायत, पहिल्या दिवसाचा मुक्काम राजे तमसा तीरावर झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही तमसा तीरावरून निघालो, गंगेच्या तीरावर गेलो. तिथं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर वडाचा रुचिक आणला जातो, त्यांच्या केसांच्या जटा केल्या जातात. आता प्रभू रामचंद्रांनी आपल्या केसाचा मुकुट बनवलेला आहे, लखनजींनी त्यांच्या केसाचा मुकुट बनवलेला आहे. मा सीतेनं सुद्धा आपल्या वेणीची आता जटा बनवलेली आहे. असं ऐकल्यानंतर कौसल्या माता हंबरडा फोडतेत, अरे एवढ्या प्रेमानं आणलं ना रे ते जटा, कशा? त्यावेळेस दशरथ राजा विचारतो, माझ्या राघवानं काही निरोप पाठवला का? सुमंतजी दशरथ राजाला सांगतायत, हो महाराज, एक निरोप राघवानं तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी पाठवलेला आहे. कोणता आहे तो निरोप? सुमंतजी, ज्या दिवशी माझा भरत गादीवर बसेल ना, ज्या दिवशी माझा भरत गादीवर बसेल त्या दिवशी आम्हाला कळवा सुमंतजी. आमची झोपडी सुद्धा सजवलेली असेल त्या दिवशी, ज्या दिवशी आमचा राजा भरत गादीवर बसणार आहे ना, त्या दिवशी आमची झोपडी सुद्धा आम्ही फुलांनी सजवू सुमंतजी. असं म्हटल्यानंतर राजाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कौसल्या माता रडते. आता मात्र सगळेच विलाप करू लागलेले आहेत, सर्व रडतायत. राजा दशरथ भूमीवर पडलेले आहे. कौशल्य माताला सांगतात, कौशल्य बघ त्या समोरच्या भिंतीवर तुला काही चित्र दिसतायत का? कौशल्य बघ. कौशल्या माता म्हणते, नाही प्रभू, समोरच्या भिंतीवर काही चित्र नाही. नाही कौशल्य, तुला नाही दिसणार ते कर्म माझं आहे ना, मलाच दिसेल ते. बघ समोरच्या भिंतीवर, अगं एक बाळ पाणी न्यायला आलेला आहे, मी त्याला बाण मारला, त्याचे आई वडील दोघं तसेच आहेत. त्यांनी मला श्राप दिलाय कौशल्य, तुला 4 मुलं असतील, मात्र तुझ्या अंतकाळी तुझ्या जवळ एकही नसेल. कौशल्य, माझा अंतकाळ जवळ आला. त्यावेळेस कौशल्या माता राजांना बोलू लागली, राजे असं बोलू नका. नाही कौशल्य, ही वस्तुस्थिती आहे कौशल्य, माझी जाण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. प्रभू, ज्या अर्थी माझा राघव माझ्या सोबत नाही, माझा लखन माझ्या सोबत नाही, माझा भरतही माझ्या सोबत नाही, माझा शत्रुघ्नही माझ्या सोबत नाही, निश्चित हाच तो काळ आहे ज्या काळामध्ये मला जायचं आहे. त्या साधूने दिलेला श्राप मला आठवतोय. 4 पुत्र तुला असतील राजा, मात्र अंतकाळी तुला पाणी पाजण्यासाठी तुझ्या जवळ एकही नसेल, हाच तो क्षण आहे असं म्हटलं जातं. आणि राजा दशरथ 6 वेळेस प्रभूंचं नाव घेतोय, राम 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 कही राम राम.
राम राम कही राम राम, राम राम कही राम राम, राम राम कही राम राम. असं 6 वेळेस प्रभूंच्या नामाचा उच्चार केला जातो. राजा दशरथाची प्राणज्योत मावळली जाते. तिकडे भरत मामाच्या गावाला आहे. विचित्र स्वप्न पडलं जातं. भरतजी सकाळी उठून महादेवाची पूजा करण्यासाठी जातात. महादेवाची पूजा चालू आहे. तेवढ्यामध्ये अयोध्येवरनं एक रथ आला. भरतजींना शत्रुघ्नजींना न्यायला. आता भरत त्याच लोकांना विचारायला लागला, का रे आपल्या राज्यामध्ये काय अघटित घडलं का? त्यावेळेस रथावर जो होता ना सारथी, तो म्हटला, राजकुमार फक्त तुम्हाला बोलवलेलं आहे, मला एवढंच माहिती आहे. दोघेही रथामध्ये बसतात. अयोध्येला येतात. सर्व लोक भरतजींकडे शत्रुघ्नजीकडे कुत्सित भावनेनं पाहतायत. आता कुणीही या दोघांशी बोलत नाहीत. शत्रुघ्न म्हणतो, दादा काही अघटित तर घडलं नसेल ना? भरत म्हणतो, नाही रे दादा, आहे ना, अघटित घडणार नाही काही. आपण आता थेट आईच्या महालामध्ये जाऊ. दादा सुद्धा तिथंच असेल. दादाची सुद्धा आपल्याला भेट तिथंच होईल आणि तिथं गेल्यानंतरच कळेल नेमकं काय झालं आहे. म्हणून भरतजी आता कैकेयी मातेच्या सदनामध्ये येत आहेत. एवढा प्रकार घरी घडलेला असताना सुद्धा कैकेयी माता आरतीचं ताट करते. भरताला ओवाळण्यासाठी दारामध्ये येत आहेत. दारामध्ये आल्यानंतर दारामध्ये येते आणि भरतजी कैकेयी मातेला विचारतात, मा सगळं व्यवस्थित तर आहे ना? त्यावेळेस कैकेयी माता भरताला सांगते, नाही बाळा, सर्व बिघडलं असतं, मात्र मंथरेच्या सल्ल्यामुळे परत सगळं सुरळीत झालं. अरे ज्या राज्यामध्ये कौशल्या माता आहे, ज्या राज्यामध्ये सुमित्रा माता आहे, ज्या राज्यामध्ये जानकी सारख्या स्त्रिया आहेत, त्या राज्यामध्ये मंथरेसारखेचा सल्ला कशासाठी हवाय? नकोय. कशासाठी हवा तिचा सल्ला? ती आपल्या कुटुंबातील आहे का? नाही ना. तिचा सल्ला कशाला हवा? कुटुंबातील जर काही अडचण असेल ना, तर सल्ला सुद्धा कुटुंबातलाच पाहिजे. बाहेरच्या लोकांचा सल्ला तिथं काही कामाचा नाही. जर कुटुंबातील समस्या असताना तुम्ही जर बाहेरच्या माणसाचा सल्ला जर घेत असाल ना, तर तो सल्ला तुम्हाला अधपतनाला नेत असतो. म्हणून घरातील समस्या जर असतील ना, तर सल्ला सुद्धा घरातलाच पाहिजे. अरे ज्या राज्यामध्ये कौशल्या माता आहे, ज्या राज्यामध्ये जानकी माता आहे, ज्या राज्यामध्ये सुमित्रा माता आहे, त्या राज्यामध्ये मंथरेची सल्ल्याची काय गरज पडली माता? नाही घड्या, तिच्या सल्ल्याची काहीच गरज नाही. त्यावेळेस सर्व वृत्तांत भरताला सांगितला जातो. भरत आता विलाप करतायत. मा तुला माझ्यासाठी गादी पाहिजे होती मा? माझ्यासाठी गादी पाहिजे होती ग? मी प्रभू असताना मी गादीचा विचार करू तरी कसा? मी विचार करू नाही शकत मा. एक लक्षात घे मा. जर माझ्यामुळे प्रभूंना वनवासात जावं लागलं असेल ना, तर मा, आणि फक्त माझ्या प्रेमासाठी जर तू प्रभूंना वनवासात पाठवलं असेल ना मा, तर माझा श्राप आहे मा तुला. आजपासून तुझं नाव कोणी ठेवणार नाही, तुझं नाव कोणी घेणार नाही. तुझं नाव तर कोणी घेणारच नाही मा, पण मी सुद्धा तुला आजपासून आई म्हणणार नाही मा. नाही आई म्हणणार. अरे माझ्यामुळे जर माझ्या प्रभूंना वनवास जर भेटत असेल ना,
तर आई तू वांज का राहिली नाहीस? तू आई नाहीयेस, तू आई नाहीयेस, तू साप आहेस आई, तू साप आहेस. असा श्राप भरतजी आपल्या आईला देतायत. भरतजी आता तिथून निघतायत.